अहो आता मधुराज रेसिपीचाच काय कुठलाच गोडा मसाला विकत आणायची गरज नाही का? अहो कारण तुम्ही हा घरीच करू शकता. बरं, ज्यांना घरी करणं शक्य नाही ते मधुराज रेसिपी club.com वरून आपले मसाले ऑर्डर करू शकतात. सगळी सोय आहे बघा. आजकाल काय ना, स्त्रिया खांद्याला खांदा लावून पुरुषांसोबत काम करतात. ते करत असतानाही काहींना हौस असते की नाही मी काही गोष्टी घरी करणार. त्यांच्याकरता रेसिपी आहे, गृहिणींकरता पण रेसिपी आहे, आपल्या गावागावातले तायांकरता सुद्धा रेसिपी आहे, किंवा ज्यांना वेळ नाही आहे किंवा आवडत नाही असू शकतं ना की स्वयंपाकाचा कंटाळा येतो, आळस येतो, ते ऑर्डर करू शकता. चला, 1 किलोच्या प्रमाणात आपण हा गोडा मसाला करत आहोत. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. बरं, तुम्हाला काय म्हणते, रेसिपी तर बघूच या, पण या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता काहीतरी मस्त उपयुक्त घेऊन येत आहे. मला तर ते खूप लाईफसेवर आहे, युजफुल आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जर अचूक गेस केलं तर 5 लकी विनर्स काढणार आहे आणि तुम्हाला मस्त एखादं गिफ्ट घरपोच मिळेल. काय प्रोडक्ट असेल हे कमेंट करून नक्की कळवा. तर इथे घेतलेत अर्धा किलो अख्खे धने, 20 ग्रॅम तमालपत्र, 100 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं, 50 ग्रॅम खसखस, 100 ग्रॅम जिरं, 100 ग्रॅम पांढरे तीळ, 20 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम हळकुंड, 50 ग्रॅम शहाजिरं हे आणखी आहे, इथे फक्त दाखवण्यापुरतं इतकं काढले, 20 ग्रॅम चक्री फूल, 10 ग्रॅम मसाला वेलदोडा, 20 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम जावित्री किंवा जायपत्री, 20 ग्रॅम लवंगा, 20 ग्रॅम खडे मीठ. यासोबतच आपल्याला लागेल 10 ग्रॅम नाकेश्वर, खडा हिंग 1 तुकडा आणि तेल. चला, तर सगळ्यात आधी आपण अख्खे धने भाजून घेऊयात. धने निवडून घ्यायचे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा असेल तर निघून जातो. बरं, या धण्यामध्ये तुम्ही काड्या दिसतात ना, या मी नाही काढत कारण त्यामध्ये देखील स्वाद असतो. धण्याचंच शेपूट असतं ते, त्यामुळे ते नाही काढलं तरी चालतं. आता हे खमंग असं भाजून घ्यायचं. मंद आचेवर भाजा मसाले, मोठ्या आचेवर अजिबात भाजू नका. करपले नाही पाहिजे, रंग बदलला नाही पाहिजे. रंग बदलला, करपले ना तर मसाल्याला पण असा खूप काळपट्ट रंग येतो, चवही कडवट होऊन जाते. त्यामुळे निगुतीने करायचं. हे बघा, मंद आचेवर भाजून घ्यायचं. धणे काय सुवास तरवतो माहिती आहे का? मसाला करणं म्हणजे एक थेरपी आहे. आता हे बघा, अगदी हलक्या बदामी रंगावर धणे भाजून घेतलेत. धूळ बीळ कळपर बिळपट असलं काहीही केलं नाही. आता हे भाजलेले धणे एका डिशमध्ये कुंड्यात किंवा असं परातीत काढायचं आणि मध्ये असा खड्डा करा, म्हणजे त्याची गरम वाफ आहे ती निघून जाते. आता याच तव्यामध्ये पांढरे तीळ भाजून घेऊयात. तेल आत्ता घालायची गरज नाही आहे. जे मसाले सुके भाजून घ्यायचे ते आधी आपण भाजून घेणार. आता पांढरे तिळे हलके अगदी बदामी रंगावर भाजायचे. हे बघा, तवा छान गरम असेल ना की छान भाजले जातात, पॉपकॉर्न सारखे फुटतात बघा. पण करपवू नका, एक सारखा रंग येईपर्यंत भाजा. चला, पांढरे तीळ इथे भाजून झाले. हे बघा, अगदी हलकासा बदामी रंग आलाय आणि उडतात बघा टपाटप टपाटप पॉपकॉर्न सारखे. हे देखील काढूयात आणि असं मध्ये पुन्हा खड्डा करूयात. आता जिरं देखील खमंग भाजून घ्यायचं. जिरं खमंग असं भाजून झालं. खमंग सुवास दरवळतो, मसाला भाजला तेव्हा कळतं आणि हलका रंग बदलायचा. हे बघा, आता जितके खमंग आपले मसाले भाजून होतात ना तितके खमंग आपला मसाला तयार होतो बघा. आता याच तव्यामध्ये खसखस घालूयात आणि खसखस देखील छान भाजून घ्यायची. खसखस देखील कशी भाजली कसं कळतं, हलकी पॉपकॉर्न सारखी जसं तीळ उडतात तशी ती देखील उडायला सुरुवात होते. चला, हे बघा, खसखसचा हलकासा रंग बदलला. क्या बात आहे. आता हे बघा, उडते की नाही, जसं उष्णता लागते तशी ती उडते. पण ही अशी दाखवण्यासाठी नाही ठेवू शकत कारण ती लगोलग करपते बघा, लगोलग त्याचा रंग बदलतो. आता ही भाजलेली खसखस ही देखील काढूयात आणि मध्ये असा खड्डा करूयात.
म्हणजे मग गरम वाफ जमा नाही होणार आणि मसाले आपले ओलसर नाही होणार. चला, आणि आता 50 ग्रॅम शहाजिरा हे देखील भाजून घ्यायचं. चला, इथे शहाजिरा देखील छान भाजून झालं. मंद आचेवर भाजून घेतलं. अगदी हलकासा रंग बदलून घेतला. हे देखील काढायचं, लगोलग असं मिसळायचं. आता सुकं खोबरं हेही मिसळायचं आणि चांगलं खरपूस भाजायचं. एकदम मंद आचेवर भाजायचं, खोबरं करपवायचं नाही. चला, खोबरं इथे छान भाजून झालं. काळपट अजिबात भाजायचं नाही, मस्त असं बदामी रंगावर खरपूस भाजून घ्यायचं. हे सगळं तुम्ही काळपट भाजलं की मसाला पुढे जातो आणि मग तो गोडा मसाला न राहता काळा मसाला होतो. हे देखील मिसळायचं. चला, आता तेल तापवायचं. 100 ग्रॅम तेल घेते आणि आता इथून पुढचे सगळे जिन्नस तेलावर आपण छान तळून घेऊयात. थोडं थोडं वाढवत जाईल मी ते. आता यामध्ये हे जे तमालपत्र आहे हे थोडं थोडं तमालपत्र टाकून तळून घेऊयात. एखाद दुसरं नाजूक असं काढते, मला रेसिपीला छान दिसतं म्हणून. हे असं चिमटा घ्यायचा म्हणजे हे काढायला सोपं पडतं बघा. तर हे तळून झालं की हे यावर घालायचं. सगळे तमालपत्र असेच तळून घ्यायचे. आता याच तेलामध्ये हळकुंड आणि खडा हिंग फुलवून घेऊयात. आणि हा हिंग आहे ना, आपण सेपरेट खलबत्त्यामध्ये आधी कुटून घेणार आणि मगच मिसळणार, कारण हे दळायला नाहीतर खूप कठीण जातं. छान हे फुलतं, जसजशी उष्णता लागते तसं फुललं की जरा ठिसूळ व्हायला मदत होते. आता हे काढूयात खलबत्त्यामध्ये. यावरच हळकुंड देखील घालूयात. आता या तेलामध्ये उरलेले सगळे खडे मसाले आपण घालूयात. बरं, तुम्हाला सांगते, मला नागेश्वर मिळालं नाही. लॉंग विकेंड आहे, त्यामुळे जे मोठे दुकानं असतात ते सगळे बंद आहेत. नागेश्वर फक्त मिळालं नाही, पण मी नाही घातलं याचा अर्थ तुम्ही घालायचं नाही असं नाही. नागेश्वर मस्ट आहे, नक्की घाला. आता हे सगळे मसाले ॲट अ टाइम घालूयात. बदाम फूल, चक्री फूल, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम काळी मिरी, जावित्री, लवंग, मसाला वेलदोडा. आता गॅस बंद करते. तेलाची जितकी उष्णता आहे ना, त्यामध्ये हे मसाले छान तळून होतात. कमाला सुवास दरवळतोय. आता हे तळलेले मसाले या भाजलेल्या मसाल्यांवर घालूयात. बहारदार. आता हे तळलेले हळकुंड आणि खडा हिंग आहे हे जरा कुटून घ्यायचं. फोडून घ्या म्हणजे ते मिक्सरला वाटायला सोपं जातं. चला, हे कुटून तयार आहे. जितकं शक्य असेल तितकं फोडून घ्यायचं. आता हे या मसाल्यामध्ये घालूयात, भाजलेल्या आणि तळलेल्या. खडे मीठही घालूयात. खडे मिठामुळे हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते, त्याची चवही बदलत नाही. आता हे मिसळायचं सगळं. सगळे मसाले खालीवर असे मिसळून घ्यायचे. आता हे गिरणीमध्ये जाऊन तुम्ही दळून आणू शकता, पण तुम्हाला माहिती आहे मी घरीच करते, त्यामुळे मी घरीच दळून घेते. चला, आता हे मी मिक्सरमध्ये घेते. कितपत जमेल तुम्हाला तितकं मिश्रण घ्यायचं आणि बारीक दळून घ्यायचं. हे बघा, थोडं थोडं फिरलं की मध्ये मध्ये सगळं मिश्रण असं एकजीव करायचं आणि मग पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. चला, एक बॅच दळून झाली की हा मसाला काढायचा. काय सुंदर दिसतोय बघा. सुवास तर एवढा कमाला तरवळतोय. क्या बात आहे. तर याच प्रकारे सगळा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. फार वेळ लागत नाही. एक अर्धा तासात सगळं मिक्सरला फिरवून मसाला आपला तयार होतो.
गोडा मसाला मिक्सरवर सगळा वाटून तयार आहे. आता हे जे प्रमाण घेतलं यामध्ये 1 किलोला थोडासा जास्त म्हणजे 1100 ते 1200 ग्रॅम हा गोडा मसाला वजनी भरतो. हवाबंद डब्यामध्ये ठेवा. 1-2 वर्ष छान टिकतो. यामध्ये आपण जे खडे मीठ टाकलं ना, एकतर त्या मिठाची चवही छान यामध्ये मसाल्यात उतरते. दुसरी गोष्ट, जाळी आडी अजिबात लागत नाही. हिंग, खडे मीठ, हळद त्याकरता यामध्ये घातलेले असतात. काय सुवास तर होते. म्हणजे याची भांडी असतात ना, मिक्सर आणि ते प्लेट वगैरे ते सगळं मी ठेवते, पाणी घालते आणि ज्या दिवशी त्याचा गोडा मसाला केला त्या दिवशी मस्त मसाले भात होतोच. मटार भात, आलू भात, मसाले भात जे काय असेल अवेलेबल भाज्या, पण ते प्रकरण आमच्याकडे होतं. कशामध्ये वापरू शकता? रोजच्या भाज्या, रोजच्या उसळी, आमट्या, मसाले भात यामध्ये हा मसाला मस्त लागतो. आता काळा मसाला आणि गोडा मसाला एकच का? एकच आहे, पण एक फरक पण आहे. पुण्यामध्ये म्हणजे हा आहे साधारण पश्चिम महाराष्ट्राकडे जो करतात तसा गोडा मसाला, म्हणजे त्याची तीव्रता कमी असते. हा मसाला जसा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जातो म्हणजे खानदेश, विदर्भ, हा गोडा मसाला यामध्ये जे अख्खे मसाले घातले असतात ना त्याची तीव्रता वाढत जाते, रंग वाढत जातो, काळपट होतो, म्हणजे तो झटकतो मसाला. सोलापूरचा पण काळा मसाला झटकतो बघा खाताना, मग तो काळा मसाला होतो. हा खूप माइल्ड नाहीये, मध्यम माइल्ड असा हा गोडा मसाला आहे. अगदीच सपक, काही जण 1 किलो धण्यात हे सगळे खडे मसाले घालून इतका सपक करतात, पण हा प्रमाणात आहे, प्रमाणबद्ध हे सगळं आहे. त्यामुळे डोळे झाकून रेसिपी फॉलो करू शकता. तुमच्या रोजच्या आमट्या, उसळी, भाजी, फळभाजी, मसाले भात रुचकर होणार याची खात्री मी तुम्हाला देते. बरं, कांदा लसूण नाही, त्यामुळे नैवेद्यासाठी अगदी परफेक्ट. चला पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.